आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातला कार्यकर्ता आम्ही सगळेजण अजूनही आमचा विश्वास बसत नाही, दादा आपल्यामध्ये नाही आहेत आणि दादांशिवाय हा सगळा विचार करणं सुद्धा प्रचंड अवघड आहे, वेदनादायक आहे. पण शेवटी भावना महत्त्वाच्या आहेतच, पण त्याच्या पलीकडे जाऊन कर्तव्य सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि दादा सातत्याने काम करत होते. शेवटचा श्वास सुद्धा हा जनतेसाठी घेतलेला आहे आणि ज्या जनतेची सेवा करण्यासाठी ते कामावर जात होते, सभेसाठी जात होते. एक क्षणही स्वतःसाठी कधी न दिलेलं हे नेतृत्व होतं. आज खऱ्या अर्थानं भावनांच्या पलीकडे जाऊन कर्तव्य ही जबाबदारी महत्त्वाची असताना वहिनींकडे ती जबाबदारी आपण देतोय. महाराष्ट्र आता खूप आशेने वहिनींकडे पाहतो आणि म्हणून मला असं वाटतं की देशात, राज्यात आतापर्यंत अशा खूप घटना झाल्या की ज्याच्यामध्ये आपण ती जबाबदारी कुटुंबातल्या कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडे देऊन खऱ्या अर्थानं जनसेवेची भावना जोपासली. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आपण सगळे खूप भावनिकदृष्ट्या जोडलेला असतो म्हणून आपल्याला असं वाटतं, पण शेवटी महाराष्ट्राचा विचार ही जनसेवेची भावना आणि खऱ्या अर्थानं आलेली जबाबदारी पेलणं, मला असं वाटतं दादांना हीच आदरांजली असेल. कारण की दादांनी एक क्षण सुद्धा शांत बसले नव्हते किंवा स्वतःसाठी दिला नव्हता. जो काही वेळ आहे तो समाजासाठी दिला होता आणि म्हणून आज जी जबाबदारी घेतली जाते ती गटनेते पदाची असेल किंवा महाराष्ट्राच्या जनसेवेची असेल तर त्या बहिणी घेतात.